आत्ताच आनंद व्यक्त करू नका. दोन प्लेअर एक्सचेंज हा जो रूल आहे तो रूल तुम्हाला इम्प्लिमेंट करायचा आहे कंपल्सरी. आयोजन कमिटीच्या वतीने ती सूचना आलेली आहे. भरत, दोन प्लेयर शफल केलेत ना? दोन प्लेयर शफल करायचे आहेत. आणि महादेव आशीर्वाद, हिरेन, दोन प्लेयर शफल करायचे आहेत. ओके, चला मॅच ऑन करूया. प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेत थेट आनंद घेते. प्रथमेश पाटील आराम करण्यासाठी गेले आहेत. त्यांची पूर्ण टीम काम करते अविरतपणे. सातत्याने आम्हाला चांगला प्रेक्षक वर्ग मिळालेला आहे प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीवर. थेट आनंद घेतोय. 500-600 आणि ती संख्या वाढत जाते. खूप आवश्यकता आहे प्रेक्षकांची. आणि 500 तर ऑनलाईन आहेत हो, पण या मैदानावर किती आहेत त्याची देखील दखल घ्यायला हवी. 4 ते 5,000 प्रेक्षक या मैदानावर तुम्हाला अजूनही या स्पर्धेचा थेट आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. एव्हरीवन इज एन्जॉईंग. चला, दोन बॅटर्स हिरेन आणि हिरेनच्या सुप्तीने भाया. कल कितने बजे आने का? आज तो एंजॉय कर लो, कल का कल देख लेंगे. हाँ चला. ते क्वालिफाय झाले, सेमीफायनलला गेलेत का ते? दे आर सेमीफायनलिस्ट राईट. तर ते आपण 6 वाजता त्यांना 5 वाजता बोलूया. आदित्य, आदित्य 5 PM सेमीफाइनल में आप आ चुके हो तो 5 PM. ओके, चला दोन प्लेयर शफल आपण करायचे सूचना वारंवार आम्ही कमिटीच्या वतीने देतोय. तर आता गोलंदाजासाठी बक्षीस आहे रणजितजी किणी यांच्या वतीनं. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये सन्माननीय रणजितजी किणी यांच्या वतीनं ते जाहीर झालेलं आहे. RK वॉरियर्स. चला मॅच ऑन करा. दोन बॅटर्स पोहोचलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. रणजितजी किणी यांच्या वतीनं बक्षीस आहे प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. आताच मी जाहीर केलं आणि आता पाहूया ते बक्षीस कोणाला मिळते. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. प्ले फॉर युअर टीम, प्ले फॉर युअर प्राईड, प्ले फॉर युअर विनिंग. तर मैदानाच्या आतमध्ये हिरेन आणि भाया. येस, ऑफिशियल कॉल. चला वेळ झाले 12:18. मॅच ऑन होते. 20 मिनिटाचा कालावधी बा लक्षात घ्या. टायमर स्टार्ट झालेला आहे. पुन्हा एकदा एल्सनवरती जबाबदारी आली आहे. एल्सन आता लीड बॉलर तुम्हाला पाहायला मिळते. जेव्हा तुम्ही चांगला खेळ करता तर तुम्हाला वारंवार संधी मिळते. मग तुम्ही फलंदाज असा किंवा तुम्ही गोलंदाज असा, ती संधी तुम्हाला मिळते. प्रणय थोडा नाराज असेल स्वतःच्या परफॉर्मन्सवर, पण असं जिंकले म्हणजे काय सर्व काय सेट आहे. बॉलर तयार. एल्सन पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. हिरेनच्या वतीनं येतोय हा फटका थेट डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. मिळतील या धावा. 4 पहिल्याच बॉलवर येतोय दमदार असरदार चौकार. एल्सन वन ऑफ द प्रॉफिटेबल ॲसेट फॉर टीम RK वॉरियर्स. पण आता फलंदाज हिरेन एल्सनला ओळखू लागलेला आहे आणि तो खेळ त्यांच्या वतीने आपण पाहतोय. 4 धावा मिळत आहेत टीम महादेव आशीर्वाद या संघाला. बॉलर तयार. एल्सन ड्राइव केलंय ओव्हर द मिड ऑफ पण एका हातात कॅच. ये फेविकॉल का जोड है, छूटेगा नहीं. कॅच सुटत नाहीये. फलंदाज होत आहेत बाद. त्या ठिकाणी पाहायला मिळाले मिस्टर प्रणय पाटील. व्हॉट अ इम्पॅक्टफुल फिल्डर ही इज. फलंदाज बाद. हिरेन विश्वास बसत नाहीये. चला प्रणयचे हात चेक करायला लागतील आता की नक्की त्यांच्या हातामध्ये काय लपून ठेवलंय. आयकॉन मेहनत करून कुठल्या लेवलला पोहोचू शकतो हे तुम्हाला पाहायला मिळते. अगदी उंच उडी घेतली आणि मला असं वाटते प्रिन्स मूवीज या क्लिपला व्हायरल करायला हरकत नाही आहे. प्रथमेश नेहमीच व्हायरल या क्लिप्स काढत असतो आणि आता प्रणयचा खेळ पाहायला मिळाला आहे. सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेब, आपणास मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय.
मया शेठ, यस मया शेठ एन्जॉय करताना पाहायला मिळालेले आहेत. आपण या अगोदर देखील ती अनाउन्समेंट केली होती. मया शेठ म्हणजेच महेशजी भोईर, आपण काशी गावचे उद्योजक, त्यांना आपण पाहिलं. या स्पर्धेनिमित्त त्यांची उपस्थिती. धावसंख्या 4 झाले, 1 गडी बाद. हिरेन बाद झाले, पहिल्या चेंडूवर चौकार आला. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला, पण त्या ठिकाणी प्रणय नावाचा क्षेत्ररक्षक विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ दाखवतोय आणि उत्कृष्ट झेल उतरितोय. आणि आर के यस रणजित जिकणी यांच्याकडून बक्षीस जे आहे ते आपण देणार आहोत सामना संपल्यानंतर. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये असतील गोलंदाजासाठी. फुलरींचा बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला इनफिल्डच्या आतमध्ये, तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. चांगले क्रिकेट पाहायला मिळेल. हा प्रणयसाठी ते वेगळं प्राइज आहे आर के यांच्या वतीनं. गोलंदाजासाठी तर 500 आहेतच, पण प्रणयच्या एक्स्ट्रा एफर्टमुळे रणजितजी किणी यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज समालोचन कक्षामध्ये जमा झालेलं आहे. वा, आता तिकडे जयघोष चालू झालेला आहे. धावसंख्या 5. प्रेक्षकांचं काय सांगता येत नाही. धावसंख्या 5. चला जास्त वेळ नाहीये, प्लीज एल्सन चला, जास्त वेळ नाहीये कारण इतका वेळ आपण घ्या. तुमचं टायमर स्टार्ट घ्या, लक्षात घ्या तुमचं टायमर स्टार्ट आहे, लक्षात घ्या प्लीज. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकिंग एंडला भाया आपण पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला विनय हा नवीन बॅटर तुम्हाला पाहायला मिळाला आहे. महादेव आशीर्वाद या संघाकडून. पण काय खेळले होते, काय सुरुवात मिळून दिली होती हिरेन म्हात्रेने, पण त्या सुरुवातीला शमवण्याचं काम गोलंदाज एल्सनने आणि क्षेत्ररक्षक प्रणयने केलं. ऑन साइडला क्रॉस बेटेड स्ट्रोक, स्वीप केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक फाईन लेगला थेट आरके वॉरियरच्या फॅन्सच्या दरम्यान जाऊन पडलेला आहे. तोपर्यंत पिळतात या 4 धावा. बघा काय इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालंय. स्टंप टू स्टंप अटॅक केला होता, नजर हटली होती, पण स्ट्रोक काय चुकला नाही. भायाचा बॉल थेट जातोय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे आणि 4 धावा मिळत आहेत. टीम महादेव आशीर्वादला धावसंख्या पोहोचत आहेत 9 या आकड्यावर. 9 धावा 1 गडी बाद. आणि आता भयाने सुद्धा चौकाराने खातं खोललेलं आहे. प्रत्येकाला एक चांगली सुरुवात मिळवून द्यायची असते आणि ती सुरुवात आता हिरेनप्रमाणे भाया सुद्धा मिळवून देतोय. चौकाराने खातं खोलतोय, वैयक्तिक खेळाची सुरुवात करतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 1 गडी बाद. 9 धावा महादेव आशीर्वाद हा सामना जिंकून पुढच्या फेरीमध्ये जाण्याचा नक्कीच उद्देश दिसतोय, कारण या अगोदर पृथ्वी अँड सारंग 11 हा संघ पुढच्या फेरीत थेट पोहोचलेला आहे. उलट दिशेने खेळलेत, थर्डमॅनला बॉलला पाठवलंय, आउटफील्ड फास्ट आहे. 1 बाउन्स घेऊन बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतील या धावा 4. येतोय भायाच्या बॅटमधून चौकार. काय खेळतात भाया. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना मिळाला आणि आता बघा त्याच पुरस्काराला आपल्याचकडे ठेवण्याचा त्यांचा इंटेंट पाहायला मिळतोय. रिव्हर्स हिट खेळलेत आणि थेट बॉल थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे. क्षेत्ररक्षक होते, पण बॉलचा वेग इतका भन्नाट आहे की त्या बॉलपर्यंत पोचता पोचता बॉल सीमारेषेच्या पलीकडे पोचला आणि धावसंख्या पोचते आता 1 गडी बाद 13 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. दोन्ही संघांकडून चांगली सुरुवात आपण म्हणू शकतोय, कारण हिरेनचा विकेट महत्त्वाचा होता, तो एल्सनला मिळाला. पण त्यातल्या त्यात भायाचे 2 चौकार, हिरेनचा 1 चौकार धुडगूस घातलेला आहे फलंदाजांनी धावा पूर्ण करण्यासाठी चौकारांचा. रनअपमध्ये मिस्टेक्स, त्यामुळे परत पावलं वळवण्याचा निर्णय घेतलेला आहे एल्सनने. जातोय हा जेट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं. चांगली स्ट्रॅटेजी खरं तर भायाची. पहिल्या षटकावरच जास्तीत जास्त धावा गोळा करून त्यानंतर रिलॅक्स राहायचं, ही स्ट्रॅटेजी आतापर्यंत ते इम्प्लिमेंट करतात आणि त्यामध्ये यशस्वी सुद्धा झालेले आहेत. फुलरिंगचा बॉल हलक्यात बॉलला प्लेस केलंय. फॉलो थ्रू मध्ये एल्सन बॉलला अडवताना पाहायला मिळालाय, पण तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या महादेव आशीर्वाद या संघाची झालेली आहे 1 गडी बाद 14 धावा. 14 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम महादेव आशीर्वाद. नितीन, गोडदेवची एकच टीम कशाला आहे? महादेव आशीर्वाद गोडदेव. NP स्पोर्ट्स का नाही?
गेल्या वर्षी तेच बोलतो, गेल्या वर्षी एनपी स्पोर्ट्स होती पण या वर्षी एनपी स्पोर्ट्स का नाही आहे? संघ मालक जास्त झाले होते. आमच्या खारेगावची कंप्लेंट आहे, आमची टीम येणार होती घेतली नाही. प्रसाद परत तेच सांगतात की आमची पण टीम आम्ही खेळू. चला साहिल, यस चला मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा. ओव्हरव्ह्यूमध्ये आपण या सर्व टाइमपासच्या गोष्टी बोलत राहू, कारण आजच्या वेळापत्रकातला शेवटचा सामना. टायमर स्टार्ट आहे, टायमर स्टार्ट आहे, लक्षात घ्या. जो जिंकेल तो थेट टॉप 4 मध्ये सेमीफायनलिस्ट असणार आहे. जो जिंकेल तो सेमीफायनलिस्ट. तर नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवर येतोय भरत पाटील. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाकडून उत्कृष्ट खेळाचा नजराणा त्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये पेश केलेले आहे. पण आता एका बाजूने भाया वाघबेलचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये वाघासारखा खेळतोय. यावेळेस बघा फुललेंचा बॉल अगदी पाय चेचणारा यॉर्कर गोलंदाजाने हाताळला होता, पण तितक्याच आत्मीयतेने स्ट्रोक कन्वर्ट केलेला आहे भायाने. एक सिंगल मिळते, एका धावेची भर, धावसंख्या 15. तर सन्माननीय हेमचंद पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, कार्यक्रमाची शोभा वाढली. उद्या पण यायचं आवर्जून, न विसरता न चुकता. धावसंख्या 15, एक गडी बाद. दोन्ही संघ डेडिकेटेड दिसत आहेत, जिंकायचं प्रत्येकाला, म्हणून ते प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केले नाही तर यश सुद्धा मिळणार नाहीये. आणि अपयशाला यशाकडे कन्वर्ट करण्यासाठी तुमच्याकडे फक्त एकच मौका असतो. आणि पाहूया आता तो मौका आपल्या नावावर करतील का. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आलेले आहेत, पण त्यानंतर एल्सनचा प्रतिकार देखील आपण पाहिला. ओ तांडीगुल, तिन्ही स्टंप्स मोकळ्या केल्या. भरत यांनी यष्टीवेदीत चेंडू हाताळला. परफेक्ट यॉर्कर. फलंदाज होत आहेत बाद. विनय बॅक टू पॅव्हिलियन. नक्की घडलंय काय? स्टान्स चांगला होता, पण शफल क्रिकेट इज बॅड क्रिकेट असं म्हटलं जाते. आणि इतके शफल झाले की तिन्ही स्टंप्स मोकळ्या ठेवल्या होत्या, ते विसरले. आणि भरत पाटील यांना तुम्ही एक संधी दिली तर ते 100% मेहनत घेतात. आणि या विकेटसाठी सुद्धा RK म्हणजेच रणजित दादा किणी याच्या वतीनं भरत पाटील यांच्या खात्यात जातील 500 रुपये. प्रत्येक विकेटसाठीचे बक्षीस रणजितजी किणी यांनी जाहीर केलेलं आहे. 2 गडी बाद, 15 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रायनल इतूर आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगला खेळ, क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय, कारण तुम्हाला ओळख मिळाली या क्रिकेटच्या खेळाने. आणि ती ओळख टिकवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये मेहनत घ्यावी लागेल. आणि ती मेहनत बघा, आयकॉन आहेत भरत पाटील, पण ती मेहनत घेत आहेत. एका बाजून भाया यांचा खेळ चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. विनय बाद होऊन परतले आणि विनयच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रायनल इतूर आपण पाहणार आहोत. उत्तम चौकचे हे अष्टपैलू खेळाडू. खरं तर गोलंदाजी या भूमिकेमध्ये नेहमीच आपण त्यांना पाहतो, पण आता ती जी भूमिका आहे ती बदलावी लागेल रायनल इतूरला. स्ट्राईक एंडला आपण त्यांना पाहतोय. बॉलिंग मार्कवर भरत पाटील तयार ओव्हर द विकेटनं. यावेळी टॅप केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉईंटला. एक सिंगल मिळेल, एका सिंगलने धावफलक पुढे जाईल आणि पोहोचेल 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगला कंट्रोल आतापर्यंत गोलंदाजांचाच आपण पाहतोय. पहिल्या षटकात 3 चौकार जरी आले, पण त्यानंतर वापसी सुद्धा आपण पाहतोय. मागच्या 3 चेंडूंवर 3 सिंगल. म्हणजे फलंदाजांना रोखण्यासाठी जे काही तंत्र आपल्याला वापरायचं आहे ते तंत्र भरत पाटील खूप चांगल्या पद्धतीने वापरतात. पिचिंगमध्ये तो फेरबदल जो फलंदाजाला रिदममध्ये येऊ देत नाही आहे. पण पाहूया, भाया हे सेट झालेले बॅटर्स आहेत, ज्यांच्या वतीने आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 10 धावांचं योगदान मिळालं आहे. त्या सेट बॅटर्स समोर भरत पाटील यांचा अप्रोच काय सांगतोय ते आपण पाहूया. क्षेत्ररक्षणामध्ये बदल अपेक्षित आहे भरतला. नेक्सन पाटीलला थोडंसं लॉंग ऑनला डावीकडे सरकवत आहेत. मिडॉनला आतमध्ये घेतलेला आहे, सर्कलच्या आतमध्ये. भाया तयार, स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्कवर भरत पाटील अराउंड विकेट. फुल लेनचा बॉल पिचिंग पर्यंत पोहोचले. भाया ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक पोहोचले बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. आणि आता आरामात 2 धावा सुद्धा पूर्ण होतील, कारण कव्हर आणि लॉंग ऑफ मध्ये एक मोठा गॅप होता. तो गॅप शोधला. स्ट्रोकला धीम्या गतीने खेळलं, सॉफ्ट हँडचा यूज केला, जेणेकरून त्या 2 धावांचा मान स्पष्ट करता येईल. आणि 2 धावा आपल्या संघाच्या नावावर त्यांनी जोडल्या आणि धावसंख्या पोहोचते आता 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. विकेटचं दुःख पचवून आता मैदानाच्या आतमध्ये भाया खेळतोय. आउटसाईड द ऑफ स्टंप. बॅट्सविंग तर चांगली होती, बॉलला फॉलो केलं होतं. वाईड लाईनच्या आतून बॉल ट्रॅव्हल होतोय, जातोय हा डॉट बॉल. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 4 धावा खर्च केल्या आहेत.
भरत पाटील यांनी. नेहमीच विकेट टेकरच बनायचं नसते, कधी कधी इकॉनॉमिकल देखील फायद्याची भूमिका देऊन जाते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये भरत पाटील करतायत. इकॉनॉमिकल या तत्वावर त्यांची कामगिरी आतापर्यंत रास्त ठरलेली आहे. फुललींचा बॉल ड्राईव्ह केलाय, बॉलला क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला पोहोचतील तोपर्यंत पुन्हा एकदा एका सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. बॉलिंग एंडला थ्रो आहे भरत पाटील यांचा. अप्रोच सांगून जातोय की वी आर रेडी फॉर इट आणि फलंदाज या ठिकाणी सेफ आहे की नाही. लेट्स सी. आपण पंचांकडे निर्णयाची वाट पाहूया. एक सिंगल पूर्ण केले, दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय, पण तो प्रयत्न पूर्ण झालाय का पाहूया. आपण वॉर रूम मध्ये आहोत का? अंपायर डिसिजन इज सेफ. चला, फलंदाज सेफ आहेत. 2 धावा मिळतील. 2 धावांची वाढ होते. चला, 2 धावा ॲड झालेले आहेत. चला, नवीन बॉलर यूज करायचं आहे प्लीज. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 2 गडी बाद 18 धावा. 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. थांबलोय कशाला आपण? चला लगेच ऑन करा. सेकंड ओव्हर संपलेली आहे. नवीन गोलंदाज यूज करायचा आहे आपण. टायमर चालू आहे लक्षात घ्या. दोन षटकं संपले. धावसंख्या 20, गडी बाद 2. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी बॉलर नेमीज एल्सनला पुन्हा एकदा कंटिन्यू करण्यात आलाय. चला, एल्सन जास्त वेळ झाला, 12 मिनिटं घेतलीत आपण. RK वॉरियर्स वेळेबद्दल सतर्क राहायचं आहे प्लीज. सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेब यांचं मोलाचं सहकार्य, सन्माननीय रणजित किणी साहेब यांचं मोलाचं सहकार्य, त्यांची उपस्थिती या स्पर्धेनिमित्त पाहायला मिळते. सन्माननीय महेशजी म्हात्रे यांचं मोलाचं सहकार्य. धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 22 धावा. 22 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. हा सामना कुठपर्यंत जाईल आता ते प्रश्नावली प्रेक्षकांची आहे. 40, 45, 50, 55. पण आता पाहूया फलंदाजीचा स्तर काय सांगतोय. रायनल स्ट्राईक एंडला आहेत. एल्सन तयार बॉलिंग मार्कवर. चांगला लेग कटर. बॉल फक्त हाय बाय करून गेलेला आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय हा डॉट बॉल. खूप चांगलं लीड करतायत भरत या सामन्याला. जी लिडरशिप त्यांच्याकडे आहे त्या लिडरशिपचा फायदा होतोय RK वॉरियर्सच्या टीमला. आतापर्यंत पहिल्या षटकात जरी काही चुका झाल्या एल्सनच्या वतीनं, पुन्हा एकदा एल्सनला संधी मिळते. आणि महादेव आशीर्वाद गोडदेव हा संघ आता 22 धावांवर पोहोचलेला आहे. पण एक्शन तितकंसं प्रॉमिसिंग होत नाही आहे. बॉल खेळपट्टीच्या अवतीभोवती घरंगळतोय. एक क्विक सिंगल कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या पोहोचते आता 24 या आकड्यावर. 2 गडी बाद. 24 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आले. त्यानंतर नजर लागली आहे टीम महादेव आशीर्वाद गोडदेव या संघाला, असंच मी म्हणू शकते. कारण बाकी भरतचं षटक हे फायद्याचं राहिलं, इकॉनॉमिकल राहिलं. आतापर्यंत एल्सन देखील त्याच धर्तीवर काम करताना पाहायला मिळालं आहे. नो बॉल जरी त्याच्या वतीनं हाताळला गेला तरी सुद्धा बॅकअप आणि कॉन्फिडन्स खूप चांगला पाहायला मिळतोय एल्सनचा. धावसंख्या 24, 2 गडी बाद. भाया खूप वेळापासून नॉनस्ट्राईक एंडला वाट पाहत होता आपल्या संधीची. बघा, मैदानाच्या आतमधून आपण प्रवास करू नका, कारण वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एन्जॉय युअर सेल्फ बट इन लिमिट. 24 धावा 2 गडी बाद. ड्राईव्ह केलाय बॉलला हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक नाहीये, मिडॉनला पोचेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न चालवला जातो. त्या ठिकाणी बघा 2 फलंदाज एकाच एंडला आहेत, म्हणजेच एका फलंदाजाला सॅक्रिफाईस जावं लागेल.
आणि सॅक्रिफाईस देईल फायनल इतूर धक्का बसतोय. तिसरा धावसंख्या 24 या आकड्यावर, सॉरी 25 धावा, 3 गडी बाद. नवीन मॅटर मैदानाच्या आतमध्ये महादेव आशीर्वाद गोडदेव या संघाकडून हिरेन कोणाला यूज करेल पाहूया. अभिषेक पाटीलवर तो विश्वास ठेवील का पाहूया. अभिषेकने मागच्या सामन्यामध्ये एक षटकार ठोकला होता आणि म्हणूनच अभिषेकला पुन्हा एकदा संधी मिळायला हवी, कारण तो डिझर्व करतोय अजून एक ऑपॉर्च्युनिटी स्वतःला सिद्ध करण्याची. आणि म्हणतात नेहमीच की आपण जर स्वतःला सिद्ध केलं तर जग आहेच ना तुम्हाला प्रसिद्ध करण्यासाठी. आणि आज अभिषेकचा खेळ तेच सांगतोय. त्याच षटकाराची पुन्हा एकदा गरज आहे महादेव आशीर्वाद या संघासाठी, जसा षटकार त्यांनी मागच्या सामन्यामध्ये खेळला होता संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि आता आपण रात्रीच्या सत्रामध्ये तसाच खेळ पाहणार आहोत का, येणारा काळ ते ठरवेल. धावसंख्या 3 गडी बाद 25 झालेली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. एल्सन पुन्हा एकदा रनमध्ये मिस्टेक, मागे जातील, डेड बॉलचा इशारा. एक्स्ट्रा एनर्जी वेस्ट करतायत एल्सन, कारण पुन्हा एकदा मागे जावं लागते, पुन्हा एकदा तितक्याच वेगाने धावावं लागते, पुन्हा एकदा त्या फ्लोमध्ये यावं लागतं. पाहूया त्या फ्लोमध्ये येतील का एल्सन. पंचांच्या उजवीकडून राईट आर्म अराउंड विकेट. निम्या गतीचा बॉल ऑन साईडला पुल केलाय, कंट्रोल तितकासा नव्हता, पण बॉल घोषांकी क्षेत्रात जाईल, 2 धावा मिळतील. या 2-2 धावांच्या फटक्यांचं देखील महत्त्व आहेच जेव्हा आपण या मैदानामध्ये खेळत असतो. 2 मिळतील, धावसंख्या पोहोचते 27 या आकड्यावर. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. एल्सनने वापसी केलेली आहे. मागच्या षटकाशी तुलना आपण केली तर या षटकामध्ये बऱ्यापैकी परत आणलेलं आहे. फक्त 7 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. कौतुकर्मी भरत पाटीलचा पुन्हा एकदा एल्सनला संधी दिली. शेवटचा डॉट बॉल आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते झालेली आहे ती म्हणजेच 27 धावा, 3 गडी बाद, 27 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. स्टार किंग आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव यांच्याकडून अभिषेक पाटील यांच्यासाठी बक्षीस आहे प्रत्येक षटकारासाठी नितीन 1000 रुपये. तर स्टार किंग आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव यांच्याकडून अभिषेक पाटील यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस अभिषेक पाटील यांना प्रोत्साहित करण्यासाठी ते बक्षीस आलेलं आहे. आणि पाहूया ते प्रोत्साहन घेऊन, ती ऊर्जा घेऊन आपल्या संघासाठी धावा गोळा करतोय का. नवीन गोलंदाज केतन येत आहेत. केतनने मागच्या सामन्यामध्ये शेवटचे षटक हाताळलं होतं. केतन एक उत्कृष्ट लेग कटर बॉलर आहेत. उजव्या त्याच्या बॅटरसाठी त्यांचा टर्न खूप चांगल्या पद्धतीनं फलंदाजांना बुचकळ्यात टाकतो आणि पुन्हा एकदा त्यांचाच पर्याय भरत वापरतायत. भरतने मागच्या सामन्यामध्ये प्रत्येक खेळाडूंचं मूल्यांकन केलेलं आहे. त्याचमुळे आता थोडं सोपं जाते भरतला की आता आपल्याकडे पर्याय आहेत ते यूज कसे करायचेत. विनोद भोईर, मीरा मास्टर्स यांच्याकडून ते बक्षीस आहे अभिषेकसाठी प्रत्येक षटकारासाठी 500. पॉवर प्ले, चला बघा आम्हाला इकडे तिकडे बघावं लागते. अंपायर 30 आम्हाला इशारा करतायत. स्कोरर तुमचं देखील लक्ष त्या ठिकाणी असू द्या. बॅटिंग पॉवर प्ले, धावसंख्या 27 झालेली आहे, 3 गडी बाद. 4थं षटक आहे आणि बॅटिंग पण घ्यायचाच आहे. आणि पाहूया या ठिकाणी तो बॅटिंग पॉवर प्ले महादेव आशीर्वाद संघाच्या पक्षात जातोय का. केतन बॉलिंग मार्कवर तयार. शागिर्द मंडप अँड डेकोरेटर्स यांचं देखील आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय. माफक दरामध्ये आम्हाला या लाईट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याबद्दल मी विकी जगदेव पाटील त्यांचं मी विशेष आभार व्यक्त करतो. तसेच विमोग जगदेव पाटील यांचा आम्ही कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. धन्यवाद आपल्या या सेवेबद्दल. थँक्यू शागिर्द मंडप अँड डेकोरेटर्स. चला प्लीज नक्की काय हवंय, का थांबलोय आपण, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. भरतजी बघा सामना ऑन ठेवा, शेवटचा सामना आहे आणि टायमिंग चालू आहे. मग नंतर मग आपण ती सूचना करायची नाही आहे की आम्ही टायमिंग वगैरे कमी घेतलंय. 2.5 मिनिटांमध्ये एक षटक संपायला पाहिजे अशी सूचना आमचे स्कोरर प्रियांकच्या वतून येत आहेत. 3 गडी बाद 27 धावा. केतन अराउंड विकेट. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा ड्राईव्ह केलाय, बॅकलिपला खाली घेऊन क्षेत्ररक्षक येईल मिड विकेटमधून पुढे, तोपर्यंत एका सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. बॅटिंग एंडला थ्रो भरत पाटील थोडे चुकताय. थ्रोच ऑकवर्ड होता.
भरतची यात काही चूक नाही आहे, पण बॉल स्टॉप करणं गरजेचं होतं. जर बॉल स्टॉप झाला असता तर नक्कीच धावाचीच्या सुरुवात फलंदाज बाद होऊ शकला असता. 2 धावा मिळते. धावसंख्या 29 झाले. केतन वैती लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं धावसंख्या 29. गडी बाद झालेले आहेत 3. अभिषेक स्ट्रायकिंग एंडला. अगेन्स्ट द टर्न ऑन साईडला आडव्या बॅटने खेळायचं आहे. खरं तर एक चांगली स्ट्रेंथ आहे, जसा मी उल्लेख केला की उजव्याच्या बॅटरसाठी खूप चांगला लेग कटर आहे केतन वैती यांच्याकडे, आणि तोच योग्य त्यावेळी यूज करतायत. आपली गुणवत्ता सादर करताना आपली स्ट्रेंथ तुम्हाला ओळखायची आहे, आणि ती स्ट्रेंथ आता केतन वैती यांची पाहायला मिळते. चांगली बॉलिंग स्किल. पुन्हा एकदा अपील कॉट बिहाइंडची. फलंदाज बाद. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेले आहेत अभिषेक पाटील. अगेन्स्ट टर्न बॅट्सविंग तर मिड विकेटला त्यांचा पाहायला मिळालाय, पण व्यवस्थित बॅटच्या मध्यावर बॉलला घेता आला नाहीये. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. मोनिश पाटील फ्रॉम टेंबिवली. भिवंडीच्या खेळाडूंची मागणी आहे, आणि ती का, त्यांनी कित्येक वेळा तसा खेळ सादर केलेला आहे ग्रामीण फॉर्मॅटमध्ये. त्याचमुळे व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये जरी हे खेळाडू खेळत नसतील, पण मीरा भाईंदर आग्री कोळी प्रीमियर लीगमध्ये नक्कीच त्यांचा खेळ फायद्याचा गुणवत्तेचा राहिलेला आहे. सर्वांच्या टी शर्टवर आपण एकच नाव पाहतोय साहिल. सर्वांच्या टी शर्टवर एकच नाव महेशजी म्हात्रे. महेशजी म्हात्रे यांचं आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. ड्रेस किट प्रोव्हाइड केलेलं आहे या आग्री कोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीगला. महेशजी म्हात्रे आपलं मनस्वी आभार आम्ही व्यक्त करतो. थँक्यू. चला मॅच ऑन ठेवा. हा जो सामना आहे थोडासा धीम्या गतीने पुढे सरकत चाललेला आहे. प्रेक्षकांची मजा थोडीशी कमी होते. सामन्याला वेग मिळाला पाहिजे, एक सातत्य असतं, तो वेग कुठेतरी भरकटला जातोय या सामन्यामध्ये. लक्षात घ्या. मॅच ऑन ठेवा. वारंवार त्या सूचना आम्ही करतोय. मोनिश पाटील. आता दोन्हीही लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला मोनिश आणि एका बाजूला असेल भाया. मोनिश ऑन स्ट्राईक. हा सुद्धा स्विंग अँड मिस म्हणजे बॅट स्विंग, पण डॉट बॉल. करण केलाय आता. हा वा, काय बात आहे. स्वागत आहे सगळ्यांचं. स्वागत हॉटेलमध्ये नाही, या मीरा भाईंदर प्रीमियर लीगमध्ये. सेवा प्रत्येकाला दिली जाते. आगरी कट्टा त्या ठिकाणी सुरू आहे. अजूनही त्या ठिकाणी अविरतपणे प्रेक्षक जेवणाचा आनंद घेत आहेत आगरी कोळी पद्धतीच्या. धावसंख्या 29. हो यावेळेस बघा काहीसा ऑकवर्ड एफर्ट आहे, पण गॅपमध्ये आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. क्या बात आहे. लेफ्ट हँडेड बॅटर या ठिकाणी एक्स्ट्रा एफर्ट दाखवतोय. 4 धावा मिळतील. 4 धावाचे होते, पण धावसंख्या पोहोचते 33 आकड्यावर. राकेशची दोन्ही षटकं जबरदस्त राहिलेली आहेत. राकेश म्हात्रे. राकेश इज बॅक. चला 33 धावा. गडीबाद झाले 4. शेवटचा बॉल असेल बाकी. चला घाई करा. बघा पंचांकडून देखील त्या सूचना येऊ लागल्यात. आता आम्ही बोलून बोलून थकलो. पंच देखील त्या ठिकाणी त्या सूचना करतात की इतका पण तुम्ही एक कॅज्युअल अप्रोच घेऊ शकत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. वी आर इन नाईट फॉर्मॅट. त्याचमुळे आपण देखील ती सहकार्याची भावना बाळगावी. बॉलर तयार. यावेळेस बॅटची लिडिंग एज. बॉल मागे शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचत आहेत. 1 बाउन्स बॉल कलेक्ट करतील तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, पण अजूनही ती घाई करण्याची इच्छा थांबवलेली आहे. आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचते 4. गडीबाद 34 धावा. 34 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 34 4 विकेट डाऊन. चला नवीन गोलंदाज प्लीज. येस. चला मॅच ऑन करा. बघा शेवटचे 20 सेकंड बाकी आहेत. लवकर लवकर मॅच ऑन ठेवा. लवकर गोलंदाज वापरून घ्या लगेच, नाहीतर मग आम्ही लगेच आहोतच पेनल्टी द्यायला तुम्हाला. लगेच बॉलर यूज करायचा आहे. धावसंख्या 4. गडीबाद 34.
क्रिकेटच्या मैदानात न दिसणारे चेहरे सुद्धा तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळत आहेत. क्रिकेट प्रत्येकाला आकर्षित करतं आणि तोच क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी मीरा भाईंदरमधील तमाम क्रीडा रसिक तुम्हाला या अभिनव विद्या मंदिराच्या पटांगणावर पाहायला मिळतात. सिद्धेशजी सुर्वे यांनी जी खूप चांगली DTP बनवलेली आहे त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. SS ग्राफिक्सचे सिद्धेश सुर्वे यांचा मी करतोय मनपूर्वक स्वागत. क्लिंटन माल्या लास्ट ओव्हरसाठी येत आहेत. पंचांच्या उजवीकडून स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय मोनिश पाटील. 5 वर त्यांचं योगदान. एका बाजूनं भाया 17 धावांवर खेळत आहेत. दोन्ही आयकॉन मैदानाच्या आतमध्ये. टीम महादेव आशीर्वाद या संघासाठी शेवट गोड करतील का या पहिल्या डावाचा. आवडता फटका आहे मोहिनीचा पण ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता. ऑन साईडला स्लॉग हिट करायचा प्रयत्न. बॉल बघा खूप जास्त बाहेरून वाईड लाईनच्या पलीकडून दरम्यान वाईड बॉलची एकदा मिळेल. नो आर्ग्युमेंट फॉर अंपायर प्लीज. रिव्ह्यू कोणालाच नाही आहे लक्षात घ्या. रिव्ह्यू नाही आहे भरत. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. तर त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला हवं. धावसंख्या 4 गडी बाद 35. 35 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्लिंटनचा हा पहिला बॉल वाईडच्या स्वरूपात आपण पाहिला. मोनिष्ट या स्ट्रायकिंग एंडला. बॉलर तयार. राऊंड विकेट. बघा यावेळेस हेलिकॉप्टर उडावलं. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला पोहोचले. थोडे कमी पडले. बॉल तर मागे गेले. धावण्याची गरज नाही. केतन थांबा. केतन थांबा. 2 धावा मिळतील. या 2 धावा मिळतील. एनर्जी वाचवा. त्या सूचना पंचाच्या वतीने आम्ही तुमच्यापर्यंत फॉरवर्ड करतो. पण चांगला एफर्ट केतनचा. अगदी पुढे सरकले होते. हा कॅच कंप्लीट करण्यासाठी थोडे वाकले पुढच्या दिशेनं पण बॉलचा वेग भन्नाट होता. स्ट्रोक खूप चांगला एक्झिक्यूट केला होता. बॅकलिप खूप चांगली आहे भायाकडे आणि मोनिशकडे. दोघांचा तो बॅकलिपचा वापर फायदा देतोय. महादेव आशीर्वाद संघाला. धावसंख्या 37. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. खरं तर ओळखतायत क्लिंटनच्या चेंडूला मोनिश आणि त्याचमुळे शफल होत आहेत. ऑफस्टमच्या बाहेर पोहोचत आहेत बॉलिंग पाथला ओळखण्यासाठी. पण बॅटचा फेज जेव्हा क्लोज होतो तेव्हा कुठेतरी गणित चुकते फलंदाजाचं. धावसंख्या 37. 4 गडी बाद. 37 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. स्टील 4 balls are remaining to deliver in this first inning. Again repetition. Dot ball. जितके जास्त डॉट बॉल तितका फायदा. अगदी बॉल सरळ रेषेमध्ये निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. बॉलला टर्न नाही आहे पण गुडलेनला बॉल पिच करतोय. ही एक महत्त्वपूर्ण बाब आपण पाहतोय क्लिंटन माल्याची. बॅक टू बॅक 2 डॉट आलेले आहेत. या अगोदर आपण पाहिलं तर केतनच्या षटकामध्ये एक विकेट आपण पाहिली. धावचीच्या स्वरूपात ती विकेट आली होती. फलंदाज प्रयत्न करतायत. ड्राईव्ह करायचं आहे त्या ठिकाणी. विकेट किपर इन ऍक्शन. बॅटचा संपर्क आणि यष्टिरक्षक आणि गोलंदाजाला झाला अर्श. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक कॅच बाय भरत पाटील. अगदी डावीकडे सरकले आणि ती कॅच बॉडी स्ट्रेच करताना कंप्लीट केली. बघा रिप्लेमध्ये पाहायला मिळतं. यालाच म्हणतात डेडिकेशन टू वॉर्ड्स क्रिकेट. भरत पाटील ॲट इज बेस्ट. आता RK रणजित जिकणे यांच्याकडून 500 रुपये क्लिंटन माल्या यांच्या खात्यामध्ये जातील. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस रणजित जिकणी यांच्या वतीनं लागू आहे. 5 गडी बाद 37 धावा. चला पुढच्या टॉससाठी कॅप्टनने यायचंय. जाऊ द्या चला थोडीशी आठवण करून दिली. आता ती काय सवय पडली. टॉससाठी या. टॉससाठी या. नवीन फलंदाज मिस्टर फायर ब्रिगेड जय पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जय यांचा फिटनेस देखील खूप चांगला त्यांनी मेंटेन केला आहे. कारण आजकालच्या तरुणांचं त्यांच्या फिटनेसवर लक्ष नाही आहे. पण जय पाटील त्यातला एक धुरंधर आपण म्हणतोय. त्यांनी योयो टेस्ट सुद्धा पास केलेली आहे क्रिकेटची. तर जय पाटील गोडदेवचेच आहेत. फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत आहेत आणि आता त्यांच्या वतीनं तो एक फायरी परफॉर्मन्स पाहायला मिळेल का शेवटच्या 2 चेंडूंवर. धावसंख्या 5 गडी बाद 37. 37 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2. क्लिंटन बॉलिंग मार्कवर. पंचांच्या आता डावीकडून स्टार्ट घेतात राईट हँडेड बॅटर्ससाठी. जय ऑन स्ट्राईक. ओ जय आल्या आल्या परतीचा प्रवास करते. क्लीन बॉल. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज. ब्रेस कंप्लीट करतोय क्लिंटन माल्या. पुन्हा एकदा 500 रुपये रणजित जिकणी यांच्याकडून खात्यात जातील क्लिंटन माल्याच्या.
क्लिंटन माल्याने या शेवटच्या षटकामध्ये काय बहारदार कामगिरी. बघा स्टान्स बघा ना, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर तिन्ही स्टंप्स मोकळ्या ठेवल्या होत्या. फक्त एक इझी टास्क होता की आपल्याला यष्टीमध्ये चेंडू हाताळायचा आहे, तोच हाताळला आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर जय आले आणि जय परत गेले. जयच्या जागेवर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते जयदीप पाटील नवघर. हो जयदीप शेवटचा बॉल आपल्या नावावर करतील का, की शेवटचा बॉल गोलंदाज आपल्या नावावर करून या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पूर्ण करतील. ब्रेस कंप्लीट केलेलं आहे क्लिंटनने आणि एकूण या षटकामध्येच त्यांना 2000 रुपये मिळतील. रणजित किणी यांच्याकडून 2 विकेट्स. हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. क्लिंटन मालिया स्ट्रायकिंग एंडला. जयदीप शेवटचा बॉल या डावातला. धावसंख्या 37. जाऊ दिले बॉलला. स्ट्राईक तर रोटेट होईल, पण पाहूया पंचाचा निर्णय अगोदर काय होते. वाईड बॉलची 1 धाव मिळते, म्हणजे अजून एक बॉल असेल या डावातला. बाकी धावसंख्या 38. 38 रन्स. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटील पोहोचतायत. एक साहिल पाटील आमच्या समालोचन कक्षामध्ये. साहिल उद्या खेळणार ना पहिला सामना. ऑल द बेस्ट. म्हणजे हाय स्कोर करून पण तुम्ही जिंकला नाहीत. ही भाषा खूप आवडते मला. कुठल्याही फलंदाजाची जाम फोडला आम्हाला. पण एका बाजूनं खरंच चांगला सामना लागला. म्हणजे यस, काहीतरी तुम्ही गमवलंय पण तुम्ही कमवलंय एक हाय व्होल्टेज मॅच. प्रेक्षकांना जी अपेक्षा होती ती प्रेक्षकांची अपेक्षा तुम्ही पूर्ण केली. स्ट्राईक एंडला भाया. धावसंख्या 38. गडीबाद झाले 6. लास्ट बॉल पहिल्या इनिंग मधला. क्लिंटन मालिया या षटकामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालंय. या षटकात त्यांनी खर्च केलेत फक्त आणि फक्त 4 धावा. चला प्लीज, लास्ट बॉल आहे आता. या लास्ट बॉलवर अजून किती चर्चा व्हायला हवी. इनिंग मधला हा शेवटचा बॉल आहे. स्ट्रायकिंग एंडला भाया पाटील. बॉलर तयार. हो, यावेळेस बॅट्सविंग प्रॉपर आपण क्षेत्ररक्षक आहेत. केतन चुकले. एक सिंगल मिळाले, डबल सुद्धा मिळेल कारण तोपर्यंत फलंदाजांना चान्स आहे. तिसऱ्यासाठी प्रयत्न केला जातोय. भरत यांनी थ्रो बॉलिंग एंडला केला. 2च मिळतील. अशा पद्धतीने धावसंख्या झालेली आहे 40. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 41 ची. बॉल शिल्लक 30 चेंडू 41 धावांची गरज आहे. 30 बॉल्स अँड 41 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला करूया समालोचन कक्षामध्ये आपण बदल आणि ऐकूया आवाज अंकतज्ञ समालोचक सन्माननीय नितीन आळवे सरांचा. धन्यवाद मनीष पाटील जी. तर आज नवघर गावातील आणखीन एक अनमोल रत्न सन्माननीय नागेश पाटील दादा व सन्माननीय किशोर पाटील यांनी आज आमच्या वाणीचा सन्मान ठेवून कॉमेंट्रीसाठी 2100 रुपये दिल्याबद्दल धन्यवाद. नागेश दादा, किशोर पाटील मंडळ आभारी आहे. आमच्या कलांच्या, आमच्या वाणीची कोणीतरी किंमत केली असं म्हणायला हरकत नाही. तर तुम्ही जे दिलेले 2100 रुपये आहेत ते माझ्यासाठी खूप अनमोल आहेत आणि सुंदर समालोचन असं तुम्ही त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद नागेश पाटील आणि किशोर पाटील. तर बघायचं चला आता RK वॉरियर्स. चेंडू आहेत 30 आणि धावा करायचे आहेत 41. मिस्टर रोहन, तर शुभरात्री तुम्हाला सुद्धा.
चला आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आहे. मात्र बघायचं इतकं सोपं नाही. बोललो ना आता ऐकलं नाही का? प्रत्येक षटकारासाठी इथे 1000 रुपयात द ग्रेट मराठा आणि आर के एंटरप्राइजेस यांच्याकडून धन्यवाद. धन्यवाद नागेश पाटील दादा नवगर. धन्यवाद किशोर पाटील दादा. किशोर पाटील यांच्याकडून 1000 आणि नागेश पाटील यांच्याकडून 1100 असे तब्बल 2100 रुपये आमच्या कॉमेंट्रीसाठी पाठवल्याबद्दल धन्यवाद. द ग्रेट मराठाचे उपाध्यक्ष सन्मान्य नितीनजी पाटील. ये संपार पॉवर प्ले सिग्नल इकडे देत आहेत. 30 चेंडू आहेत, 41 धावा आहेत. सन्मान्य नितीनजी पाटील द ग्रेट मराठा उपाध्यक्ष संस्थापक सन्मान्य मोहनजी पाटील सर्व आमच्यासाठी नेहमीच मायेची सावली आणि कुटुंबासाठी एका सावलीप्रमाणे मागे उभे राहणारे सन्मान्य मोहन पाटील यांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतो. प्रणयाच्या पर रनला 100 रुपयात संतोष पाटील चांदीप यांच्याकडून धन्यवाद. एक असं प्राइज आहे तर तुम्हाला बिलीव्ह होणार नाही. मात्र अगोदर त्यांचं आम्ही अकाउंट चेक केलं. सांगतो मी कुठलं प्राइज आहे ते. साहिल पाटील पहिला आत चेंडू क्या बात आहे. टप्पा पडल्यावर बघा थोडासा स्विंग होतो. फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. इकडे 41 धावांचं आव्हान आहे. मात्र सहजासहजी आम्ही तुम्हाला ते करून देणार नाही असं पहिल्या चेंडूवर साहिल पाटील यांनी दाखवलेलं आहे. समोर जी बिल्डिंग आहे आणि जे बॅनरवर बघा 52 लाख रुपये लिहिले आहेत त्या बॅनरला बाजूनी जरी चेंडू गेला तरी विजय भाऊ यांच्याकडून 1 लाख रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. धन्यवाद. आणि त्यांनी अकाउंटमध्ये आम्हाला व्हॉट्सअप पाठवलेलं आहे का त्यांच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत. तर 1 लाख रुपये मिळवायचे असेल तर तिथून बाजूने हवा गेली पाहिजे, चेंडू गेला पाहिजे समोरच्या बिल्डिंगवर. सिंगल्सने इकडे सुरुवात आहे. बघायचं आहे अजूनही 40 धाव्यांची गरज आहे. साहिल पाटील आपण गोलंदाजी मार्कवर इकडे बघतोय. 2 दिग्गज संघ आहेत महादेव आशीर्वाद आणि आर के वॉरियर्स. पुन्हा एकदा खरोखर नागेश दादा आणि किशोर दादा धन्यवाद. असंच प्रेम आमच्यावर तुमचं राहून दे. 2100 रुपये कॉमेंट्रीसाठी दिल्याबद्दल पुन्हा एकदा मी शेवटचा धन्यवाद तुम्हाला देतोय. यस आडवा बॅटने घुटना टेक तमाशा देख. प्रयत्न चांगला होता. कॉल दिला. चेंडू जर बघितला बघा मिडल स्टंपच्या खाली राहिला होता आणि तो आडवा बॅटने कनेक्ट करायचा होता. मात्र एवढं सक्सेसफुल नाही झाले आणि त्यामुळे खरोखर साहिलचं कौतुक जेवढं करावं. वेस्ट इंडिजवरून इकडे अरुण रावते जे वाशा या नावाने खूप प्रसिद्ध आहेत, जे स्पेशल टांझानियावरून दरवर्षी ही मॅच बघण्यासाठी येतात. धन्यवाद मनीष पाटीलजी. शुभरात्री. उद्या भेटूया याच मैदानावर दुपारी 10-11 नंतर. शेवटचा दिवस आहे. ग्रँड फिनाले आहे. साहिल पुढचा चेंडू आहे. फुल पिच डिलिव्हरी आहे. मिड डाऊनवरून बघा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि दोन्ही फलंदाज जास्त चतुर आहेत सिंगल्स घेण्यामध्ये. त्यांना माहिती आहे सिंगल्स करावे लागतील. मुंबईची लाईफलाईन म्हणतात ट्रेन आहे, मात्र क्रिकेटची लाईफलाईन सिंगल्स अँड डबल. प्रणय जेवढा दावा करेल प्रत्येक दावेसाठी 100 रुपये संतोष पाटील चांदीप यांच्याकडून. प्रणयच्या षटकारावर 500 रुपये कल्पेश पाटील राजावरी.
साहिलला विकेटसाठी 500 रुपये. महेश म्हात्रे दादा ऑन साईडला चेंडू जातोय, मात्र खेळाडू तिकडे आहे. सिंगल्स पुन्हा एकदा. चेंडू पहिल्या अटेम्प्टमध्ये तिथे सापडत नाही. दुसरा क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करण्यासाठी तिकडे येतोय आणि धावसंख्या वाढून होते, ती म्हणजे 3. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, शेवटची मॅच तुम्ही बघताय. 2 दिग्गज संघ आहेत तिकडे. थोडंसं चेंज करतायत फिल्डिंगमध्ये जर बघितलं तर. सध्या अग्रिकट्टा धूमधडाका चालू आहे. जबरदस्त एंटरटेनमेंट, एन्जॉय क्रिकेट आज अभिनवर विद्यामंदिर गोरदेवीच्या या पटांगणावर रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा साहिल, क्या बात आहे. हो 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 हो, चेंडू पडला. पुन्हा एकदा थोडासा स्विंग कटर बघायला मिळाला. खरोखर साहिल यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण इथे जर बघितलं तर षटक संपते पहिलं. फक्त आणि फक्त 3 धावा साहिलने दिलेल्या आहेत. 41 धावांचं आव्हान आहे. क्या बात आहे. महादेव आशीर्वाद. का या खेळाडूची बोली लागली ऑप्शनला आणि त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही बघितलं. फक्त आणि फक्त 3 धावा. चोवीस चेंडू आणि 38 धाव्यांची गरज आहे. 24-38. रायनल हा खेळाडू खेळणार का फायनल करण्याचं नाव आहे रायनल. थोडंसं वॉर्मअप करतोय तिकडे रायनल. फक्त 3 धावा आहेत. आता रायनलची सुद्धा अग्निपरीक्षा आहे, कारण हे षटक सुद्धा, प्रत्येक षटक महत्त्वाचं आहे. 9.5चा रिक्वायर रन रेट आहे. प्रियांक म्हात्रे आम्हाला इकडे सांगत आहेत. आज रणधीर कपूर यांचे बॉडीगार्ड या ना व्यासपीठावर या दादा प्लीज. अगोदर ऋषी कपूर यांचे होते, मात्र आता रणधीर कपूर, कपूर फॅमिलीचे बॉडीगार्ड आहेत. दादांना विनंती करतोय व्यासपीठावर या. पहिला चेंडू रायनल, शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, ऑन साईडला खेळायचा होता. बघायचा सेली मिड ऑफला गेला, कलेक्ट करता आला नाही. विकेट किपरला सिंगल्स तिकडे मिळाली आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 4. आज कपूर फॅमिली स्पेशल रणधीर कपूर यांचे बॉडीगार्ड म्हणून ओळखले जाणारे दादांचं आगमन इकडे झालेलं आहे. दादा वेलकम वेलकम, सुस्वागतम. खरोखर काही तुमची आहे बॉडी म्हणून तर तुम्ही बॉडीगार्ड आहेत, अभिमान आहे. पुन्हा एकदा रायनल शॉर्ट ऑफ प्लेन पुल करतात. टायमिंग नाही झालं. स्क्वेअरले क्षेत्रामध्ये बघितलं तर बघा, एक खेळाडू तिकडे आहे. फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडू तिथे कलेक्ट करतात. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 5 धावा करायच्या आहेत. 41. अजून 36 धाव्यांची गरज आहे. हाईट आहे, थोडीशी हाईट आहे. बघायचं आहे, खेळाडू आलाय मात्र ड्रॉप ड्रॉप. कॅच धावसंख्या ती म्हणजे 6. बघा 1 लाखाचं पारितोषिक आहे विजयदादा यांच्याकडून. समोरचाही बिल्डिंगचा टावर आहे, बॅनर आहे, 52 आकडा आहे. जवळून जरी गेला तरी ₹1,00,000 तुम्हाला मिळतील. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ व नागवा बॉईज आयोजित तुम्ही बघतायत MBPL आगरी स्पर्धा. अक्रॉस, क्या बात है, सक्सेसफुल अक्रॉस क्रिकेट आता सक्सेसफुल तिकडे होत आहे. व्हॉट अ शॉट अँड अंपायर सिग्नल गेट द बाउंड्री. या 4 धावेने संघाची धावसंख्या
पुढे सरकले, डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचते, ती म्हणजे 10 धावा करायच्या आहेत. 41, अजून 31 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर तेज तर रायनलला तुम्ही बघताय. पुढचा चेंडू आडवा बॅटने पुन्हा एकदा हाय ते हाय हँड हँडसम MBPL षटकार 500 रुपयाचं पारितोषिक कल्पेश पाटील राजावळी यांनी लावलेला आहे. या बॅटरसाठी अप्रतिम षटकार तुम्ही बघतायत. दिस इज अ लॉंग 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 अँड सो ब्युटिफुल 6. या षटकारानं संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 16. 16 प्रणय इज ऑन फायर. या अगोदरच्या चेंडूवर आला होता चमत्कारिक चौकार, मात्र त्यानंतर मारला ब्रँडेड षटकार. वॉटर बॉटल आलेले आहेत. ऑन साईडला चेंडू जातोय. सिंगल्स मान सन्मान देत आहेत, थोडीशी रिस्पेक्ट करतायत या चेंडूची. आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 17. 17 धावा. अग्री कोहली MBPL 2024 मध्ये आलेल्या पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचं जे लाईव्ह हे मॅच बघतात आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे रसिक प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत. चला 18 चेंडू आहेत आणि धावा करायच्या 24. बघायचं आहे गोलंदाज, कारण हे षटक कारण तिसरं षटक आहे आणि खूप महत्त्वाचं षटक आहे. 18 चेंडूमध्ये 24 धावा करायच्या आहेत. थोडंसं रनअप आपला हा गोलंदाज जर बघितला तर रनअप घेतोय आणि पावलावर पावलं टाकून बघायचं आहे कुठल्या पद्धतीने इकडे गोलंदाजी करेल. हे अंपायर सांगतायत पॉवर प्ले आहे. 18 चेंडू आणि 24 धावा. धन्यवाद अंपायर. अमोल सर आहेत, मॉन्टी सर तर गेले, अरुण अंबोकर सर, 3 अंपायर तुम्ही बघतायत या स्पर्धेसाठी. संध्याकाळपासून अप्रतिम कामगिरी आहे, चांगलं डिसिजन आहे. आणि गोलंदाजी मार्कवर आपण इकडे बघतोय गोलंदाज मोनिशला बघतायत. सगळ्यात महत्त्वाचं षटक आहे. 18 चेंडू आहेत, 24 धावा करायच्या आहेत. मात्र बघायचं आहे मोनिश कुठल्या प्रकारे इकडे सुरुवात करेल. 2 बॅटर आहेत, एका साईडला आहे केतन आणि दुसऱ्या साईडला आहे प्रणय. एक जबरदस्त पार्टनरशिप दोघांमध्ये. मात्र प्रणय थोडंसं आक्रमक रूप धारण केलेलं आहे. चौकार आणि षटकार आलेला आहे. थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंज, मिड ऑन लेग क्षेत्ररक्षक जवळ केला आहे. मोनिश यस, डाव्या हाताने आडव्या पट्ट्याने पहिल्या चेंडूवर केले प्रहार, कारण फलंदाजाला दाखवायचा होता आपला चमत्कार. मिळतोय षटकार. डान्स चालू आहे, एन्जॉय चालू आहे, एंटरटेनमेंट चालू आहे. या षटकारानं संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 23. 23 धावा. पहिल्या चेंडूवर बघा, एखाद्या चांगल्या गोलंदाजाला जर चांगल्या फलंदाजाने पहिल्या चेंडूवर जेव्हा प्रहार केला आणि षटकार मिळाला तर फलंदाजाचा कॉन्फिडन्स खूप वाढतो आणि गोलंदाजाचा कॉन्फिडन्स थोडासा कमी होतो. हेच आपण इकडे बघितलं मोनिशच्या चेहऱ्यावर. मात्र खरोखर आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार मारून प्रणय एका साईडने 1 साईड बॅटिंग करतोय. आकाशात पक्ष्यांचा थवा तुम्ही बघतायत. आजच्या दिवस फक्त प्रणयची हवा. गुरुनाथ दादांचा तिकडे आहे डाव्या साईडला आमलेटचा तवा. थोड्याच वेळात दिसला आकाशात पक्ष्यांचा तवा आणि आजचा दिवस प्रणयचीच बॅटिंगची हवा. या षटकारानं संघाची धावसंख्या पुढे सरकले 30. फक्त 11 धावांची गरज. 2 चेंडू बॅक टू बॅक 2 6. मिस्टर प्रणय इज ऑन फायर. आता मात्र बघा कंट्रोल नाही, थोडंसं प्रेशर आहे. सिंगल्सनी धावसंख्या पुढे सरकते 31. अजूनही 10 धावा करायच्या आहेत. का होय ना, कारण एखाद्या गोलंदाजाला जर बॅक टू बॅक 2 षटकार पडले तर त्याची अवस्था काय होईल ही सांगण्याची गरज नाही. बघा आमचे कॅमेरामॅन पुन्हा एकदा हा चेंडू जाईल का आर पार. दमदार शानदार मिळतोय MBPLचा ब्रँडेड षटकार. बघा आमचे कॅमेरामॅन तिकडे जो डान्स चालू आहे ना, यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता.
आणि तो विवेक जी आहेत तिकडे आमचे कॅमेरामॅन, काय त्या डान्सचे बघा, क्लिप बघा, थेट प्रक्षेपण. जरा नाचायचं आहे मित्रांनो, नाचा जरा. पेड़ बीच में आ रहा है नहीं पेड़ बीच में या षटकारानं संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 37. फक्त 4 धाव्यांची गरज आहे. षटक महाग आहे. बघा हलक्या हाताने ऑन साईडला माइंड क्रिकेट याला म्हणतात. डीप मिड विकेटला तिकडे बघा आरामात 2 धावा घेतील का नाही, स्वतःला सावरलं. चांगला कॉल होता, सिंगल्स मिळाली आणि सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 38. अजूनही 3 धावा. बघा षटकारांनी फिनिश करेल का. या अगोदरची मॅच जर बघितली तर ती षटकारांनी फिनिश झाली होती, मात्र अपेक्षा असतात प्रणयकडून 3 धावा करायच्यात. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन, पुल पॉवरफुल, क्या बात है. षटकारांनी फिनिश, खेळ खल्लास. व्हॉट अ बॅटिंग. प्रणय पाटील मॅन ऑफ द मॅच हे सर्व कमिटी मेंबरला इथे बोलतात ना एक कमिटी मेंबरला सगळे स्टेजवर यावे. सर्व कमिटी मेंबर स्टेजवर या. नम्र विनंती. प्रणय इज ऑन हिरो. 3 बॉल 3 षटकारांसाठी मोहन रवींद्र पाटील आणि सन्मान्य द ग्रेट मराठचे उपाध्यक्ष नितीनजी पाटील, नितीन राजाराम पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. 1,500 रुपये. 1,500 रुपये. सगळ्यांनी आपापल्या पिशव्या ज्या आहेत बघा, कुठल्या प्रकारचे जे काय पदार्थ असतील ते त्या पिशवीमध्ये टाका, एकत्र पिशव्यांमध्ये ठेवा, ही नम्र विनंती. असाच जी साथ तुम्ही दिली अशीच साथ आम्हाला उद्या द्यायची आहे. आणि खरोखर प्रणय इज ऑन हिरो. व्हॉट अ बॅटिंग, अप्रतिम, एक्सलंट. 3 षटकार मॅच फिनिश करून टाकली आणि या षटकारांनी फिनिश करणं सगळ्यांना जमत नाही मित्रांनो. तर उद्या सकाळी 11:30 वाजता यायला विसरू नका. रित्वेन सारंग 11 अँड वर्सेस आर के. पहिली सेमीफायनलची मॅच आहे. 11:30 वाजता रिपोर्ट करा या मैदानावर, ही नम्र विनंती. धन्यवाद. पहिला दिवस संपला, गाजला वाजला. प्रमुख पिचवर कोणी सराव करू नका आणि ज्या आपापल्या ज्या पिशव्या आहेत, तुम्ही जे काय खाल्लं पिले त्या व्यवस्थित एका पिशवीमध्ये ठेवून द्या. आरकेवाल्यांना सुद्धा आम्ही 5चं टायमिंग देतोय. नितीनजी पाटील खुश आहेत. धन्यवाद नितीनजी पाटील. आमच्या कॉमेंट्रीसाठी तुम्ही 1000 रुपये दिल्याबद्दल धन्यवाद. हे प्रेम आहे तुमचं आमच्यावर. आणि मोहन रवींद्र पाटीलनी तर 10,000 रुपये दिलेले आहेत. क्या बात आहे, क्या प्रेम आहे. नितीन पाटील आज द ग्रेट मराठा उपाध्यक्ष आहेत. प्रणयसाठी 1,500 रुपये ते तुम्ही घेऊन जा. आणि त्याच्यानंतर यस नितीनजी पाटील, मॅन ऑफ द मॅच कोण असणार? एकच असणार. एक ही नारा एक ही नाम गुजेगा और पूरा मीरा भाईंदर प्रणय प्रणय बोलेगा. संपलं, क्लोज झालं. शेवटची मॅच होती. उद्या 11:30 वाजता यायला विसरू नका. चला, प्रत्येकाने आता आपापल्या घरी व्यवस्थित जायचं आहे. मॅच संपलेली आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच इकडे क्लोज होते. आज अभिमान वाटावा म्हणून आज आपण रात्री का चांगला झोपतो, का फिरतो, फक्त महाराष्ट्र पोलिसांमुळे. तर आज चला पिचच्या जवळून सगळ्यांनी साईट लावा आणि चला सगळ्यांनी आता घरी जायचं आहे. चला, मॅच संपलेली आहे. पोलीस आलेले आहेत. तर धन्यवाद. आज स्पेशल थँक्स महाराष्ट्र पोलीस. सदरक्षणाय खाली निग्रणाय हे ब्रीद वाक्य आज महाराष्ट्र पोलिसांसाठी आहे. भरपूर मॅचेस आम्ही सेंट्रल मैदानाला करतो. तर
4 महिन्या अगोदरच सी पी साहेबांची सुद्धा मी